नमस्कार. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. संत वाक्य किती मार्मिक आहे पहा. काहीच करू नका जीवनामध्ये, खरं बोला. खरं बोलल्यावर सर्व काय होतं. नाहीतरी अंतर्मन खोटं बोलूनही साक्ष देतच असतं की नाही, असं नाही, असं आहे. म्हणून माणूस मन खोटं नाही, माणसाचं चित्त खोटं नाही, माणूस वरवर खोटं बोलायचा प्रयत्न करतो. म्हणून काय न करता संतांनी सोपं सांगून ठेवलंय हो. स्वामी काच गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. आपण जिथं काम करतो, जिथं नोकरी करतो, इमानदारीने करा. स्वामी काच गुरुभक्ती. शिष्याला सांगितलं तू गुरुची भक्ती कर, अन्य काही करू नको. मुलाला सांगितलं तू वडिलाचं वचन ऐक. बाईला सांगितलं तू पती सेवा कर. कारण पतिव्रता जी असती ती नवऱ्याची जर मनोभावे सेवा एकनिष्ठ जर असेल तर पतीची या मता अनुसरून पतिव्रता अनायासी आत्महिता भेटीची ती. तिला कुठल्या देवाची पूजा करायची गरज नाही, कुठं हात जोडायची गरज नाही, काही करायची गरज नाही. फक्त पतीची या मथा आणि नवऱ्याच्या मनाला जर अनुसरून राहणारी साध्वी सरळ स्त्री असेल तर तिचं आत्मकल्याण त्याच्यामध्येच आहे. मुलाला सांगितलं पितृवचन तू ऐक, कारण हीच देवाची पूजा आहे. आचार विचार चांगला ठेवा, हीच देवाची खरी सेवा आहे. कुठं भगवं घातल्याने, कुठं तीर्थ केल्याने, कुठं दान वाटल्याने, काही केल्याने ती देवापर्यंत पोचत नाही. जुमलेबाजी कुठं देवापर्यंत पोचत नाही. जुमलेबाजी करणं हे शहाण्या माणसाचं बिलकुल काम नाही. कारण जाणून करणं याला पडत मूर्ख म्हणतात. म्हणून जुमलेबाजी नको. जुमलेबाजी करीत असेल तर तो शहाणा नाही, शहाणा म्हणवीत असेल तर पडत मूर्ख आहे, हे मात्र निश्चित. रामकृष्ण हरी.